त्याच वेळेला त्यांना नष्ट करण्याचं सामर्थ्य आमच्याकडे निर्माण झालं पाहिजे. त्याच वेळेला आम्हाला त्यांचा त्याग करता आला पाहिजे. त्याच वेळेला त्याग करता आला पाहिजे. आपल्या अंगण्याच्या मध्यभागी एखादं बोरीचं रोपट जर निघत असेल, समजा इथे आताच कुठेतरी निघताना दिसतंय, आपल्याला माहितीये बोरीचे काटे असे असतात जवळून जाऊ देत नाहीत. जाऊ देतात? बोरीला घासून कोणी जाईल का? बोरीच्या झाडाला, रोपट्याला? नाही ना. पण ते पाहता पाहता तो माणूस बोलतोय ठीक आहे, छोटा आहे ना, काढू आपण. पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो, हे जर मोठं झालं तर याचे काटे लागले जातील, टोचले जातील, येणार जाणाऱ्याला त्रास होईल. फक्त विचार करत बसला, काढलंच नाही. आणि विचार करता करता ते रोपट डोकीभर झालं. डोके जवळजवळ 5-6 फुटाचं झालं. आता काढायला गेल्यानंतर मला सांगा, पहिली वेळा ज्या वेळेला त्यांनी बघितलेलं 1-2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी, तेव्हा ते सहज मुळासकट आलं असतं. ऐका, तुम्ही जेवढा वेळ द्याल ना त्याला वाढायला, तेवढं ते मुळा पसरतय. आणि जेवढा वेळ देणार ना तुम्ही, तेवढं मुळासकट निघणार नाही. ते मुळासकट निघणार नाही. निघेल मुळासकट? मग काय होतंय माहितीये का? त्याला आम्ही वरून छाटलं ना की डबल बुडातून फुटतंय. ते डबल फुटतंय ते बुडातून. म्हणून ते रोपट लहान असतानाच आम्हाला काढता आलं पाहिजे. बोरीचं जे त्रासदायक आहे ना आम्हाला, जे विचार, जे कर्म, जे गुण त्रासदायक आहेत ना, ज्याच्याने आमचं आयुष्य बर्बाद होतंय, आमचं जीवन उद्ध्वस्त होतंय, आम्हाला दुःख प्राप्त होतंय, आमचं अनहित घडतंय, असे विचार आम्हाला लहान असल्यापासूनच काढता आले पाहिजेत. लहान असल्यापासूनच त्यांना काहीतरी त्यांचं नियोजन करता आलं पाहिजे, बरं का. आणि म्हणून ज्याप्रमाणे बीजागणीने भाजले त्याचे वाढणे कुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. त्या पद्धतीने आम्हाला ते बीज भाजता आलं पाहिजे, कामाचं, क्रोधाचं, लोभाचं, बरं का. शुद्ध करून घ्यायचंय, ते शुद्ध करून घ्यायचं, नाही का बाबा. आता कार्य तर केलंच पाहिजे. घरामध्ये जर गृहस्थाश्रमात आपण जन्माला आलेलो आहोत दादा, तर मग ते सांभाळलं पाहिजे ना, नाही का. भगवंताच्या कृपेने जे आम्हाला 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, जेवढं मिळेल तेवढं पण ते सांभाळता आलं पाहिजे. आणि जर 100च्या 100 मिळालं तर मग आपल्यासारखं भाग्यवान कोणच नाही. कारण 4ही प्रकारचे आश्रम आम्हाला साध्य करता येतात. मग एक पहिल्या वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम सांगितलेले, तुमचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ब्रह्मचर्य आश्रम. 25 ते 50 गृहस्थ आश्रम, 50 ते 75 वानप्रस्थ आश्रम, आणि 75च्या पुढे जर मिळालंच आयुष्य पुढे तर मग संन्यास आश्रम, बरं का. प्रत्येक वेळेला, प्रत्येक कालावधीमध्ये जर आम्हाला वेळ साधता आली तर आमचं जीवन सुंदर होत आहे, बरोबर आहे की नाही. आता पश्चाताप करून काय फायदा आहे, नाही का. 60-65 वर्षाचा झाल्यानंतर तो बोलतो त्या टायमाला शिकलो असतो ना, त्या टायमाला शिकलो असतो ना. आता झालं, वेळ गेली, नाही का बाबा. काही गोष्टींचं वेळेवरच कुठलंही नियोजन केलेलं बरं असतं. एकदा वेळ निघून गेली ना की मग त्याच्यानंतर जो केला जातो त्याला पश्चाताप म्हणतात. काय म्हणतात त्याला? पश्चाताप म्हणतात. शाळेच्या वेळी जर अभ्यास केला, शिक्षण घेतलं तर व्यवस्थित त्याचं ते सगळं काही व्यवस्थित पास होतो तो, आणि त्याला व्यवस्थित ते नियोजन पुढचं करता येतंय. 25 वर्षापर्यंत आम्हाला काय करायचंय, आमच्या वाट्याला जी त्यावेळेला कर्म येतात ना ती नम्रपणे, प्रामाणिकपणे करायची आहे. जी कर्म त्यावेळेला येतात ती, बरं का. त्याच्यानंतर मग 25 ते 50 गृहस्थाश्रम सांगितलेला आहे, कारण ती वेळ आहे आम्हाला. नंतर संसार करता येणार नाही. नंतर कितीही जरी ठरवलं आपण असं करू तसं करू, असं म्हणतात भांडवल गेल्यानंतर धंदा सुचतो, तसं नाही झालं पाहिजे, बरं का. जे काही करायचं आहे आणि तो वेळ असते, ती वेळ असते. त्याच्यानंतर मग 50 ते 75 वानप्रस्थ आश्रम सांगितलेले. आता मुलांची लग्न झाली आता, बरं का. आणि मग त्याच्यानंतर 75च्या पुढे जर मिळालं आयुष्य तर मग संन्यास आश्रम. आता बघा,
लहानपण ज्या पद्धतीने त्या पद्धतीने मनुष्य वागतोय जगतोय सगळं काही, उलट तसं जर पाहायला गेलं तर आमचं लहानपण सुंदर होतं. बरोबर ना? आपण भोवरा खेळलो असेल ना, ती दोरी गुंडाळायची फेकायची आणि मग तो, नाही का? बरोबर ना बाबा? गोठ्या खेळलो असेल आपण. काका खरंय की खोट आहे? हा, पैशांची दोन्ही बाजू ओळखत नव्हती. पत्थरवर पैसे खेळायचो त्यावेळेला. तो दगड घ्यायचा, रिंगण करायचं, पैसे फेकायचे आणि पत्थरवर ते मारायचे. बरं का? जा विचार आजच्या पोराला यापैकी काही माहिती आहे का? त्याला फक्त रील्स माहिती आहे, नाही पबजी माहिती आहे, बाकी बरंच काही माहिती आहे, पण ते मोबाईल मधलं माहिती आहे. हे खेळ नव्हते, हे खेळ नाहीत पोरांना, नाही. लहानपण आमचं कसं असावं, आज ज्याला शी आणि शू कशाला म्हणतात तेही माहिती नाही, त्यावेळेला त्याच्या वजना एवढं दप्तर त्याच्या पाठीवर आहे, त्याला माहिती नाही अजून शी कशाला म्हणतात आणि शू कशाला म्हणतात. बरं का? लहानपणी जे आम्हाला जगणं आहे, आमचं जसं जगणं आहे, म्हणजे हिरावून घेतलंय आम्ही त्यांचं जगणं, मुलांचं. संस्कार केले पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. पण आज कितीतरी क्लास 1 ऑफिसर हे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकूनच ते क्लास 1 ऑफिसर झालेले आहेत. कितीतरी शिक्षक असे आहेत की ती जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकून आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकवित आहेत, पण त्यांची मुलं. बरं का? आम्हाला फक्त काय पाहायचंय माहितीये का? जर संस्कार हवे असतील ना, तर जुनं ते सोनं आहे. संस्कार जर हवे असतील तर जुनं ते सोनं आहे. ही जुनी माणसं जोपर्यंत आमच्या घरात आहेत ना, तोपर्यंत शिस्त म्हणजे शिस्तच. बरा कोणी 8च्या नंतर उठेल किंवा 8 वाजेपर्यंत झोपेल. वृद्ध माणसं जोपर्यंत आमच्या घरात आहे तोपर्यंत, बरं का, दरवाजात बसलेली, ओरांड्यावर बसलेली सुनही दिसणार नाही आणि ओरांड्यावर एक पायात उभा राहणारा मुलगाही दिसणार नाही उंबारट्यावर. खरंय ना बाबा? भरलेल्या भांड्याला कोणी लात मारू शकत नाही, जात्याला लात मारणार नाही, सुपाला पाय लावणार नाही, झाडूला लात मारणार नाही, झाडूला पाय लावणार नाही. बरं का? बऱ्याच काही गोष्टी आहेत. आम्हाला संस्कार संपन्न जर पाहायचं आहे, आमची संस्कृती जर आम्हाला टिकवायची आहे, तर काही गोष्टी आम्ही जुन्या पण आठवल्या पाहिजेत ना. जुन्या पण आठवल्या पाहिजेत आम्ही काही गोष्टी. जुने संस्कार आहेत ते सोडून कसे चालतील बरं? ज्या काही जुन्या गोष्टी आमच्या हितासाठी आहेत, हितकारक आहेत, त्या विसरून कशा चालतील? नाही चालणार. आणि म्हणून मग लहानपणामध्ये जे संस्कार झाले जातात ते संस्कार महत्वाचे आहेत. मडकं जोपर्यंत ओलं आहे ना, तोपर्यंतच त्याला आकार देता येतो. एकदा सुकलं ना की मग त्याला आकार देता येत नाही. बांबूच्या काड्या जोपर्यंत ओल्या आहेत ना, तोपर्यंतच त्यांना आकार देता येतो. मग सुपा बनवा, टोपली बनवा, नाही का? इरणी तर माहीतच नाही आता काही ना, इरणा कशाला म्हणतात ते, काय बाबा? पण 3-4 प्रकारची इरणी असायची. महिलांना वेगळं, नाही का, पुरुषांना वेगळं, आणि लहान मुलांना रोडवर जायला वेगळं. अशी इरणी असायची ती. बांबू जोपर्यंत ओला आहे ना तोपर्यंतच त्याला आकार देता येतो. एकदा त्या बांबूच्या काड्या सुकल्या ना की मग आकार देता येत नाही, मग आकार देता येत नाही. आमचं नेमकं होतंय कसं माहितीये का? लहानपणी आम्ही पूर्ण मोकळीक देतो. जसं वागायचं तसं वागा, जसं जगायचं तसं जगा, आणि मग जरा तो जाणता समजूतदार झाला की मग त्याला आकार द्यायला जातो. मग त्याचा दुष्परिणाम आम्हाला काय पाहायला मिळतो माहितीये? तडा जात्यात. बांबूला काय आणि मडक्याला काय? तडा जातात बाबा. बरं का? आज ज्या बाबांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय कृष्ण शेलार बाबा. 85व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. हरिभक्त परायण होते बाबा, माळकरी होते, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं. समोरच जे भव्य दिव्य असं श्री गणरायाचं मंदिर आपल्याला दिसतंय, त्या मंदिरासाठी वडिलांच्या नावामध्ये या दोन्ही भावांनी अर्थात दत्तात्रय बाबा आणि महादेव बाबा यांनी भूमिदान करण्याचं पवित्र कार्य या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या योगाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी गेली 30 वर्षांपासून या प्रांगणामध्ये 3.5 दिवसाचा हरिनाम सोहळा या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी भव्य दिव्य असा हरिनाम सोहळा पाहायला मिळतो.
बाबांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचं दुःख आले असेल, प्रसंग आले असतील. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रसंग आहे, पण नियोजन करणं हे महत्वाचं आहे. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तीन तापांपैकी ताप असतो दादा. पण आम्ही ह्या माणसांचा आदर्श का घ्यावा? 85व्या वर्षी बाबांनी निरोप घेतला. आजही या ठिकाणी माझ्या समोर 70, 75, 80 वर्षाचे बाबा अधिक बसलेले आहेत, वृद्ध माणसं. यांच्याकडे पाहावं आणि आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करावा, यांच्याकडे पाहावं आणि आम्ही परमार्थ करावा, हे धर्मकार्य करण्याची प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडून. का? लहानपणी जे कार्य करायचं ते कार्य त्यांनी केलेलं आहे. तरुणपणामध्ये ज्या गोष्टींचा त्याग करायचा त्या गोष्टींचा त्याग त्यांच्याकडून घडलेला आहे. म्हणून आज वृद्धापा अवस्थेमध्ये आमच्या समोर प्रवचन श्रवण करत आहेत. ज्या वेळेला जे कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे ना, त्याची जाणीव ठेवून ते आम्ही त्याच वेळेला ते कार्य केलं पाहिजे. बाबा, आज तुमच्यासारख्या, आज आपल्या बाबांसारख्या माणसांचा आदर्श आम्ही का घ्यावा? त्याला कारण आम्ही लहानपणी जे संस्कार करायचे ते करत नाहीत, आम्ही लहानपणी जे मार्गदर्शन करायचं ते करत नाही. मोकळीक देतोय मुलांना. वडील कमवतायत, पाहिजे तेवढा पैसा पाहिजे त्या पद्धतीने मुलं खर्च करतायत, पण वडील विचारू शकत नाही. पाहिजे ना मुलांना, आपल्याला नाही करता आलं त्यांना करू द्या, आपल्याला नाही हाऊस करता आली त्यांना करू द्या, आपण नाही मजा केली मुलांना करू द्या, बापाच्या जीवन करतो ना करू द्या. पण ज्या वेळेला तो जाणता होतोय, मोठा होतोय आणि मग काहीतरी चुकीचं घडतंय, तेव्हा बाप त्याला सुधारायला जातोय, सांगायला जातोय, ऐका, माती ओली असताना आकार देता येतोय, ती एकदा सुकली ना की मग तडा जातात. तसं एकदा तो जाणता झाला आणि मग आम्ही सांगायला गेलो ना, एकतर मुलगा हातचा निघून जातोय, नाहीतर बापाला पश्चाताप करावा लागतो. आज कितीतरी घटना अशा आम्हाला पाहायला मिळतात, आज कितीतरी गोष्टी आम्हाला अशा पाहायला मिळतात. मी बाबांचा आदर्श घ्यावा असं का म्हणतोय? मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत असताना, कार्य करत असताना प्रामाणिकपणे नोकरी केली त्या बाबांनी. सेवानिवृत्त झाले आणि 17 वर्ष झाली सेवानिवृत्त झालेले वृद्धापकाळाने त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. आज जर पाहायला गेलं तर थोडं कुठं संकट आलं, थोडं कुठं दुःख आलं, थोडं कुठं काही घडलं ना की लहान लहान मुलं 20-20, 25-25 वर्षाची मुलं नाही आपल्या वडिलांचा विचार करत, नाही आपल्या आईचा विचार करत, नाही आपल्या जबाबदारीचा विचार करत, की नाही आपल्या कुटुंबाचा विचार करत, आत्महत्या करतायत बाबा, जगाला सोडून जात आहेत. आई वडिलांच्या समोर या जगाचा निरोप घेत आहेत. का? कुठेतरी कमी पडतोय आम्ही, याचा विचार आम्ही करायला हवा. कुठेतरी कमी पडतोय आणि म्हणून 25 वर्षापर्यंत आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला चांगलं काहीतरी ज्ञान मिळवायचं आहे. कारण सुरुवातीच्या 25 वर्षावर राहिलेली तुमची 75 वर्ष अवलंबून आहेत. सुरुवातीच्या 25 वर्षांवर तुमची राहिलेली 75 वर्ष अवलंबून आहेत. जर चांगले संस्कार झाले, जर चांगले विचार मिळाले, जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर तारुण्य तुमचं शोभनीय असेल, तारुण्य तुमचं खऱ्या अर्थानं वाखाणण्यासारखं असेल, खऱ्या अर्थानं त्याचं स्तवन करण्यासारखं तारुण्य असेल तुमचं. कुठल्याच बापाला वाटत नाही की माझ्या मुलाने वाईट कर्म करावीत, कुठल्याच आईला असं वाटत नाही की माझ्या मुलीने वाईट कर्म करावीत, कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं, आणि कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने माझ्या घराचं स्मशान करावं. कुठल्या बापाला वाटतंय? एखादा कुंभार दादा जर मडकं घडवत असेल ना तर शांत बसा, जरा निरीक्षण करा त्याचं. खूप काही शिकायला मिळेल तुम्हाला, खूप काही शिकायला मिळेल बाबा, नाही का? ज्या वेळेला कुंभार दादा किंवा ती ताई मडकं घडवत असते ना, त्यावेळेला आतमध्ये एक हात असतो, बाहेर एक हात असतो. दोन्ही हात महत्वाचे आहेत. बाहेरचा हात थापटण्यामध्ये, त्याच्या हातामध्ये थापट नसते, बाहेरच्या हातामध्ये ते थापटत असते, आकार द्यायचं काम करतोय बाहेरचा हात. ज्या वेळेला बाहेरचा हात आकार देण्याचं काम करतोय ना, त्यावेळेला आतला हात आधार द्यायचं काम करत असतो. दोन्ही हात महत्वाचे आहेत ना बाबा. आधार देणारा जर हात नसेल ना तर आकार व्यवस्थित येणार नाही, नवे नवे आकार देताच येणार नाही.
आधार देणारा हात आहे म्हणून आकार देता येत आहे, आणि नुसता आधार देणारा हात नको. जर आमचं जीवन सरळ आणि व्यवस्थित आणि सुसंस्कृत व्हावं असं वाटत असेल तर बाहेरून थापटणं ज्या हातात आहे ना, त्या थापटण्याचे रट्टे आम्ही सहन केलेच पाहिजेत. कारण कुठल्याच कुंभार दादाला वाटत नाही की मी घडवत असलेल्या मडक्याला वेडा वाकडा आकार यावा, असं कुठल्याच कुंभार दादाला वाटत नाही. तसं कुठल्याच बापाला वाटत नाही की माझ्या मुलाला घडवत असताना त्याने वाईट कर्म करावी, त्याने व्यसनाधीन व्हावं, त्याने वासनाधीन व्हावं आणि त्याला कुठल्या तरी प्रकारचा नाद लागून त्याचं जीवन बर्बाद व्हावं, असं कुठल्याच बापाला वाटत नाही. प्रत्येक बाप थापटण्यामध्ये त्या मुलाला आधार देत असताना, आकार देत असताना चांगलाच आकार यावा असं प्रत्येक बापाला वाटत असतंय. आणि आधार देत असताना आईला सुद्धा वाटतं की माझ्या मुलाला आधाराची गरज आहे. मग तरी सुद्धा काही वेळेला तारुण्यामध्ये आमच्याकडे वेगळ्या प्रकारची कर्म का बरं निर्माण होतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचार आमच्या अंतःकरणामध्ये का बरं निर्माण होतात, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरं का, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आता ऐका, 25 वर्षापर्यंत जर आम्ही ज्ञानार्जन केलं, ज्ञानार्जन म्हणतात त्याला, शिकायचंय, खूप शिकायचंय आम्हाला, शाळाही शिकायची आहे आणि आयुष्यातले धडेही त्याच वेळेला शिकायचे आहेत. बरं का, जीवनाचे धडेही आम्हाला त्याच वेळेला शिकायचे आहेत, जीवन जगण्याचे धडेही आम्हाला त्याच वेळेला शिकायचे आहेत. आणि 25च्या पुढे आम्हाला खऱ्या अर्थानं तारुण्यामध्ये ज्या गोष्टींचा त्याग करायचा आहे ना, त्या गोष्टींचा त्याग करता आला पाहिजे. बरं का, तुमची अपेक्षा पण नसेल आणि तुमच्या मनातही नसेल ना, अशी गोष्ट तुमच्या पुढ्यात येऊन पडेल. पण त्यावेळेला विचार करायचा आहे, ही जर स्वीकारली तर हित आहे की अनहित आहे. बरं का, आणि त्यातही तुम्हाला सांगू का, दुर्गंध लांबून येतोय, नाही का, दुर्गंध लांबून येतोय, सुगंध मात्र त्या सोन चाफ्याच्या झाडाजवळ जाऊन ते फुल तोडून आम्हाला ते फुल नाकाजवळ घेऊन आम्हाला श्वास घ्यावा लागतो, तेव्हा तो सुगंध येतोय. बरं का, इथे बसलेली बरीच माणसं माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, पण प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा विचार करा. कधीतरी प्रवास करत असताना आपल्या शेजाऱ्याने तंबाखू मळायला घेतल्यानंतर जास्त झाली म्हणून देणारे तुम्हाला अनेक भेटले असतील. खरं की खोटं आहे? त्यांनी मळायला घेतली आणि जरा जास्त झाली म्हणून देणारे अनेक भेटले असतील. पण प्रवासामध्ये तुमच्या हातामध्ये एखाद्याने हरिपाठाचा ग्रंथ मालिका कधी दिली का? माझी वाचून झाली, आता तुम्ही पण वाचता का? काय स्वीकारायचं आणि कशाचा त्याग करायचा हे आम्हाला तारुण्यामध्ये कळलं पाहिजे. याचा विचार आम्ही तारुण्यामध्ये केला पाहिजे. बरं का, सीतामाईला ज्या वेळेला रावणाने पळवली, बरं का, कुठेतरी जर कशाविषयी तरी मोह निर्माण झाला ना, तर रावण पळवतोच सीतेला. बरोबर आहे की ना? कारण रामाची ओळख करून देताना जगद्गुरु तुको म्हणतात, श्रीराम जय राम सकळ म्हणती, परिते नेणती राम कैचा. राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा, पण अनंत कालीचा आत्मा राम. रामाशी राम ठाऊक असता का शरण जाई वशिष्ठाशी. काय म्हणतात? राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा, पण अनंत काळीचा आत्मा राम. जर राम आहे तर ही सीता मानायला हरकत नाही. आणि ही सीता जर एखादा मोह निर्माण झाला या सीतेकडे, एखाद्या व्यसनाचा, एखाद्या विषयाचा, एखाद्या प्राण्याविषयी जर मोह निर्माण झाला, हरण पाहिजे, पण सीतेने विचार केला पाहिजे, सोन्याचं हरण कुठं असतंय का? आणि मोह निर्माण झाला की मग लक्ष्मण रेषा ओलांडते ना ती. मनाने जे काही कार्य करायचं आहे त्या पलीकडे जाऊन मग शेवटी ते कार्य करावं लागतंय. आणि मग तिच्याकडून नको ती कर्म करून घ्यायला, तिला नको त्या विचारामध्ये आणायला, या मायेला, या देहाला, या देहबुद्धीला मग त्यांना वेषांतर करावं लागतंय.
काम काय ओरिजिनल रूपात येत नाही बाबा, तो कोणाच्या तरी रूपात येतो, कोणाच्या तरी देहाचा आधार घेतो कामाला कार्य करायचं असेल तर. समजतंय ना? काही भ्रष्ट लोकांना तुकोबांकडे कामाला पाठवायचं होतं. ऐका, काही भ्रष्ट लोकांना तुकोबांकडे कामाला पाठवायचं होतं, त्यांनी आधार त्या वेश्येचा घेतला. ऍक्च्युली पाठवायचं होतं कोणाला? कामाला. आधार मंजिरी नावाच्या वेशीचा घेतला. क्रोधाला कार्य करायचं असेल तर तो डायरेक्ट येत नाही, कोणाच्या तरी देहाचा आधार घेतोय, कुठल्या तरी शरीराचा आधार घेतोय. लोभाला जर कार्य करायचं असेल, प्रत्येक विषयाला जर कार्य करायचं असेल ना, तर तो व्यक्तीचा आधार घेत असतो, तो देहाचा आधार घेत असतो. आणि म्हणून मग या सीतेला घेऊन जायची म्हटल्यानंतर त्यालाही वेषांतर करावं लागलं. रावण काय ओरिजिनल रूपात आलाय का? सीतामाईला नेताना रावण कोणाच्या वेशेमध्ये आला बरं? कुठल्या वेशेत आला तो? साधूच्या वेशेत आला ना. साधूचा गणवेश केला त्याने, साधूचा वेश केला, नाही का? आजही या कलियुगामध्ये अहंकाराने भरलेले, अभिमानाने भरलेले बरेच आम्हाला पाहायला मिळतात. भरे वरून साधू दिसत असतील, पण आतमध्ये ते खूप भरलेले असतात अहंकाराने, अभिमानाने. ज्याला अभिमानाचा त्याग करता आला नाही ना, ज्याला अहंकाराचा त्याग करता आला नाही ना, त्याला साधू म्हणतोय, हे आमचं दुर्भाग्य आहे. त्याला आम्ही साधू समजतोय ना, हे आमचं दुर्भाग्य आहे. कारण अभिमानाचा त्याग जर करता आला नसेल, अहंकाराचा जर त्याग करता आला नसेल, त्याला साधू म्हणून चालेल का? आणि वरच्या अंगाने आम्ही किती जरी साधूचा वेश केला तरी अंतरंग आमचं बदलणार आहे का? वरच्या अंगाने किती जरी साधूचा वेश केला तरी अंतरंग बदलणार आहे? त्यासाठी अनेक अभंग जगद्गुरु तुकोबांनी सांगितलेले आहेत, नाही का? अनेक अभंग सांगितलेले आहेत, अनेक प्रकारे मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबांनी केलेलं आहे, बरं का? साधूचा वेश करून जर समजा रावणाच्या बुद्धीमध्ये बदल झाला असताना, तर सीतामाईला नेण्याची दुर्बुद्धी त्याला सुचलीच नसती. जर अंतःकरणामध्ये त्याच्या परिवर्तन झालं असतं तर, मनामध्ये परिवर्तन झालं असतं तर. आणि म्हणून त्या विषयामध्ये आला, घेऊन गेला. महत्वाचा विषय आपला असा आहे की तारुण्यामध्ये त्याग घडला पाहिजे, नाही का? आणि मग घेऊन गेल्यानंतर काय झालं माहितीये का? ज्या रस्त्यामध्ये त्याला सीतामाईला घेऊन गेला ना, त्या रस्त्यात जात असताना मग सीतामाईला समजलं की आता हा कोणतरी वेगळाच आहे आणि मला चालवलेला आहे, आणि हे काही श्रीराम प्रभूंना लक्ष्मणाला माहिती नाही. मग आता त्यांना रस्ता कळावा, कुठल्या रस्त्यामध्ये सीतामाई गेलेले आहेत. म्हणून सीतामाई काय करतायत, पुढे पुढे जाता जाता एक एक अलंकार काढून टाकतायत, बरं का? एक एक अलंकार काढून टाकतायत. आणि ज्या वेळेला श्रीराम प्रभूंना कळलं, लक्ष्मणाला कळलं, त्यावेळेला ते त्या रस्त्यामध्ये निघाले. रस्त्यामध्ये जात असताना माईच्या कानातले प्रभूंच्या हाताला लागले. ते कानातले अलंकार श्रीराम प्रभूंच्या हातामध्ये आल्याबरोबर श्रीराम प्रभू लक्ष्मणाला विचारतायत, लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, हा कानातला अलंकार मला सापडलेला आहे, हा तुझ्या वहिनीचाच आहे ना? वहिनीचाच आहे ना? त्यावेळेला लक्ष्मण हात जोडतायत, दादा, वहिनी जरी माझ्या जवळ असतील आणि मी जरी त्यांच्या बरोबर असेल अखंड, तरी दादा आयुष्यात कधी वहिनीच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलंच नाही रे. समजतंय ना? दादा, मी सतत जवळ होतो वहिनीच्या, वहिनी जवळ होती माझ्या, मी बरोबर असायचो वहिनीच्या, पण आयुष्यात कधीही वहिनीच्या चेहऱ्याचं कधीच निरीक्षण केलं नाही, कधीच निरीक्षण केलं. थोड्या अंतरावर गेल्याबरोबर श्रीराम प्रभूंच्या हाताला त्या पायाच्या बोटातले फेडवे की जोडवे ते मिळाले अलंकार,
आणि ते मिळाल्याबरोबर श्रीराम प्रभूंनी हातात घेतल्याबरोबर लक्ष्मणाला विचारणार, लक्ष्मणाला सांगणार, तेवढ्याच श्रीराम प्रभूंच्या मुखातून शब्द निघायच्या आधीच लक्ष्मण बोलले, दादा हे आपल्या वहिनीचेच आहे, दादा हे आपल्या वहिनीचेच आहे. कारण का वहिनीच्या चरणांच्या पासून, वहिनींच्या पायांच्या पासून माझी नजर कधी कुठे गेलीच नाही दादा, कुठे गेलीच नाही. चरणाचं निरीक्षण केलं आयुष्यभर, चरणाचं निरीक्षण केलं सतत दादा, पण चेहऱ्याचं निरीक्षण कधी केलं नाही. असं तारुण्य आमचं असावं, सुंदर दिसेल, सुंदर दिसेल.